नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला. तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि बाजारात मस्त असे अळंब्याचे कळे येत आहेत. आणि पाहू शकता इथं किती छान बारीक कळे आपल्याला मिळालेले आहेत. तर त्याला खूप असा चिखल होता, त्यामुळे 5-6 पाण्यातून मी ते स्वच्छ धुतलेले आहेत. तरीसुद्धा ते थोडेसे लालसर दिसत आहेत. त्यामुळे आपल्याला ते आता क्लीन करून घ्यावे लागणार आहेत. तर मी काय करणार आहे, आता ते चाकूनी वरचं सालपट थोडंसं तासून घेणार आहे. आणि त्याला थोडासा वरतीसुद्धा लाळपूट असा पदार्थ असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. तर याप्रमाणे सर्व मशरूम आपले क्लीन करून घ्यायचे. तर पाहू शकताय तुम्ही त्याच्यावरचं सालपट चाकूनी मस्त असं येत आहे. तर हे जंगलातील नैसर्गिकरित्या आलेले अळंबे आहेत. तर पाहू शकता क्लीन केल्यानंतर किती पांढरे शुभ्र दिसतात. आणि हा आपला लालसर 4-5 पाण्यातून धुतलेला तरी लालसर दिसत आहे. तर मस्त असे सर्व आपण क्लीन करून घेऊयात. आणि ह्याच्यात थोडेसे मोठे अळंबे आहेत, थोडेसे छोटे अळंबे आहेत. तर मोठे असलेले आपण वेगळे काढून घेणार आहोत आणि त्याची मंचुरियन बनवणार आहोत. आणि बारीक जे आहेत त्याचा आपल्याला मशरूम मसाला बनवायचा आहे. तर याप्रमाणे सर्व मी क्लीन करून घेते. आणि मोठे आहेत ना, तर ते चिरून त्याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. तर हा घेतलेला मोठा अळंबा आहे, थोडासा पाहू शकताय कळा. तर त्याचे याप्रमाणे मी 4 भाग करून घेते. आणि त्याचं देठ जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे आणि ते आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे. तर याप्रमाणे थोडेसे मोठे मोठे पीस करून त्याचे मंचुरी करून घेऊयात. आणि थोडासा बारीक चिरलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, मशरूम मसाला किंवा आपली पातळ भाजी करायची आहे. तर इथे सर्व अळंबे आपले क्लीन करून झालेले आहेत. तर आता आपल्या मशरूम मसाल्याकडे आपण वळतोय. तर यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथं घेतलेलं आहे मीठ, तिखट आणि आपली हळद. यानंतर थोडासा घेतलेला आहे वाळला सुकं खोबरं. त्यानंतर धने, जिरं, तीळ, खसखस घेतलेले आहेत. लवंग, मिरी, दालचिनी. नंतर ओला मसाला आहे. त्याच्यानंतर 4-5 काजू, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. आणि हा कांदा फोडणीसाठी तळलेला आहे. आता इथं घेतलेलं आहे छोटंसं पॅन. तर आधी सुरुवातीला मी काय करणार आहे, सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे. तर आधी सर्वात प्रथम आपण कांदा टाकून घेणार आहोत. आणि कांदा मस्त तेलावरती लालसर असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जर तुम्ही भाजून वाटणार नसाल मसाला तर तसाच वाटून तो तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे, नाहीतर मग त्याचा कच्चा वास येतो. तर मी आधी मसाला काय करते, छान भाजूनच घेते. तर आता कांदा भाजल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत तीळ, खसखस, धने, जिरं, लवंग, दालचीन आपली. आणि हा खडा मसाला आपला भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपला ओला मसाला. तर आता टाकलेत काजू आणि थोडंसं खोबरं. तर तुम्ही नुसतंच काजू घालूनसुद्धा ग्रेव्ही करू शकताय किंवा नुसतं थोडंसं खोबरं घालूनसुद्धा ग्रेव्ही करू शकताय. दोनापैकी एक स्किप केलं तरी चालेल. ज्यांना खोबरं आवडत नाही त्यांनी फक्त थोडे जास्त काजू घालून ग्रेव्ही केली तरी चालते, किंवा नुसतं टमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही केलात तरी चालेल. तर आता मी थोडासा ओला मसाला ह्याच्यात टाकते. आणि हा सुद्धा छान जरासा परतवून घेऊन मिक्सरला आपण ह्याचा मसाला करून घेणार आहोत. तर आता इथं दुसरा पॅन मी गॅसवर ठेवला आहे. आणि 2 चमचे किंवा पळ्या छोट्या आपल्या तेल टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला एक टाकला आहे अर्धा चमचा जिरं. आणि यानंतर आपले चिरलेले 2 कांदे बारीक टाकलेले आहेत. तर आता हे थोडेसे तेलावर आपण परतवून घेणार आहोत. थोडासा हलका रंग येईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. फार पण त्याला अति लालसर कलर यायला द्यायचा नाही, कारण फारच लाल झाला तर होतो थोडासा कडवट होतो. आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत आपल्याला चिरलेला मशरूम. तुम्हाला जर थोडेसे मोठे तुकडे हवे असतील तर तुम्ही मोठे चिरू शकताय. मी थोडंसं बारीक चिरलेलं आहे. तर आता हे छान परतवून घेऊयात आणि 1-2-3 मिनटं ह्याला वाफ येऊ देऊयात. वाफ आली की त्याचं पाणी सुटेल. तर पाहू शकताय किती पाणी ह्याला सुटलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यात घालणार आहोत 1 चमचा हळद आणि आपलं दररोजचं तिखट. तर तिखट चवीनुसार टाका.
म्हणजे तुम्ही तिखट खात असाल तर थोडं जास्त, सपक खात असाल तर थोडंसं कमी. यानंतर आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे. आणि सगळीकडे तिखट लागलं की हे सुद्धा 1-2 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊयात. तर 1-2-3 मिनटानंतर छान आपला तिखट मसाला जो आहे तो शिजला जाईल आणि त्याला थोडीशी लालसर अशी तरी धरते, त्यामुळे हे झाकून ठेवायचं. तर दिसते तुम्हाला आतमध्ये किती छान लालसर रंग त्याला आलेला आहे. तर उघडून पाहूयात. आता जवळजवळ 5 मिनटं आपली झालेली आहेत. मस्त असा कलर आलेला आहे आणि सर्वसाधारण अर्ध्याच्या वर आपले मशरूम शिजलेले आहेत. मशरूम शिजायला खूप वेळ लागत नाही, तर त्याची तयारी करायला जवळजवळ आपल्याला 1-1.5 तास लागतो, पण करताना ते 10 ते 15 मिनटात आपली भाजी तयार होते. तर आता मी टाकून घेते तयार झालेला आपला मसाला. जर तुम्हाला मसाला टाकायचा नसेल, सुकी भाजी करायची असेल तरी तुम्ही ती करू शकताय. तर मी आता भात आणि चपाती दोन्ही सोबत बनवत आहे, म्हणून थोडासा मसाला आपण त्याच्यात टाकून घेतलेला आहे. आणि आता हा मसाला घातल्यानंतर एक 5 ते 6 मिनटं आपण ते पुन्हा झाकून ठेवणार आहोत. तर मी थोडंसं पातळ करण्यासाठी गरम पाणी घालत आहे. कोणत्याही भाजीमध्ये पाणी घालायचं असेल तर तुम्ही कृपया गरमच घाला, त्याने खूप छान टेस्ट येते. तर तयार झालेला आहे आपला अळंब्याचं मसाला किंवा मशरूम मसाला. तर सर्व करून घेऊयात. तर मी सर्व केलेला आहे. तर आपण हा खाऊ शकतो भात किंवा भाकरसोबत. तर सखींनो, आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा. आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.